आजच्या दिवसावरही संपूर्णपणे छाया राहिली ती म्हणजे युवा विद्रोहाची। लाठीचार्ज नंतर सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आता सीजेपीनं आंदोलन पुकारलंय। दादरमधल्या आंदोलनातही विद्यार्थ्यांनी वाढता सहभाग दाखवलेला आहे। एकूणच देशभर आजही सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांची एक ताकद फार मोठी पाहायला मिळाली। जंतर मंतर दिल्लीवर सुरू असलेला एल्गार आज तिसऱ्या दिवशी प्रचंड लाठीमारानंतरही असंख्य वेदना घेऊन कायम आहे। तर शिवाजी पार्कमध्येही काल मुंबई पोलिसांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आज पुन्हा सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आंदोलनातनं ताकद दाखवलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणाबाजी आणि अतिशय इनोव्हेटिव्ह पद्धतीनं आपल्या या संपूर्ण आंदोलनात निषेध व्यक्त करत सीजेपीनं आपली ताकद दाखवलेली आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी थेट दिल्लीहून जंतर मंतरहून। शेखर, आपण बघतोय आज तिसरा दिवस, महाराष्ट्राचीही ताकद वाढते आहे, विद्यार्थ्यांचीही ताकद वाढते। काय चित्र आहे या क्षणाचा शेखर? ऋषी अगदी बरोबर आहे। ताकद ही या आंदोलनाची वाढताना दिसते। काल ज्या पद्धतीनं या सगळ्या आंदोलनाला धार जी आहे ती अधिक त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर आज या जंतर मंतरवरचा माहोल अगदी वेगळा आहे। मी चारही बाजूनी आपल्या कॅमेरामॅनला इथली दृश्य जी आहे ती दाखवायला सांगेन। आपण जर बघितलं तर हे जंतर मंतर रोड आहे आणि त्या रोडवरचा हा सगळा परिसर जो अतिशय गजबजून खरं तर या विद्यार्थ्यांनी आणि अनेक तरुणांनी गेलेला आहे। मात्र आता जिथून हे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला ही सगळे विद्यार्थी दिसत आहेत आणि ते विद्यार्थी एकच मागणी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा त्या ठिकाणी राजीनामा घ्यावा। आणि आपण ही दृश्य जी आहे ती बघतोय बॅरिकेटिंग करण्यात आलेल्याच्या अलीकडच्या बाजूची। मात्र दुसरीकडे जर कॅमेरा उंचावून जर आपला त्या ठिकाणी दाखवला तर आपण बघतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती या आंदोलनात सहभागी झालेली आहे। अर्थातच आतमध्ये काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आपण ही बाहेर येऊन ही दृश्य जी आहे ती दाखवतोय। मात्र सुरुवातीला आपण मागच्या बाजूला ही दृश्य दाखवली तर सातत्यानं या ठिकाणी एक विद्यार्थी जे आहे ते या जंतर मंतरवरती येताना देखील पाहायला मिळतात आणि ही आंदोलनाची धार जी आहे ती त्या ठिकाणी दिसते। आणि याच आंदोलनाच्या ठिकाणी महाराष्ट्रातून देखील कोणी आले, कुठून आलं? मी दिल्लीमध्येच राहतो, माझी मुलगी बोलतो। कुठून आहे तुम्ही? दिल्ली से। तो मुझे मतलब मराठी का थोड़ा प्रॉब्लम है, हिंदी में बात करूंगी। मैं प्रोटेस्ट के लिए आई हूँ। आप वापस से बात करो, मैं थोड़ा इंट्रोवर्ट हूँ। नहीं बोल जो हे खरं तर मराठी आहेत आणि ते मराठी लोक देखील या ठिकाणी आपल्या मुलगीला घेऊन आंदोलन स्थळी आलेले। अर्थात असे अनेक जण आहेत हे आपली मराठी बघून आपल्याकडे आलेले होते। मात्र अर्थातच या ठिकाणी हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात मुलं आहेत, संपूर्ण देशभरातून या ठिकाणी मुलं आलेली आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्याकडून एकच मागणी या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर होते, ती म्हणजे या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा। खरं तर ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन जे आहे ते पेटलं होतं आणि अर्थात 20 तारखेला या दिल्लीमध्ये कशा पद्धतीने आंदोलन झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि या आंदोलनानंतर आता प्रत्येक महाराष्ट्रातून असू दे, प्रत्येक राज्यातून असू दे, अनेक जण या ठिकाणी येत आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा देखील देताना पाहायला मिळतात। काल मोठ्या प्रमाणात अनेक नेते या आंदोलनस्थळी आले होते। शरद पवारांसारखे एक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन गेलेत, मनोज जरांगे पाटील देखील येऊन गेले। त्यामुळं अर्थातच या आंदोलनाला अधिक धार येताना पाहायला मिळते। आता या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कशा पद्धतीने हे आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती ठरणार हे पाहणं गरजेचं आहे। पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेनंतर पुढची दिशा काय असेल हे महत्त्वाचं असेल। धन्यवाद शेखर या अपडेटबद्दल। नंदकिशोर गाबडे आमचे प्रतिनिधी आहेत, मुंबईमधून थेट जोडले जात आहेत। नंदकिशोर, शिवाजी पार्कवरही आज सलग तिसऱ्या दिवशी अशाच पद्धतीचा एल्गार दिसतोय, काय अपडेट? नक्कीच जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आणि शिवसेना भवनासमोर जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत केंद्र सरकारचा नरेंद्र मोदी यांचा खरं तर निषेध व्यक्त करतोय अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे जे आहेत ते पोस्टर त्यांच्या हातात आहेत। अचानक पद्धतीने जे आहे ते संपूर्ण विद्यार्थी आहेत ते शिवसेना भवनाच्या समोरच्या चौकात जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या संपूर्ण परिसरात जी आहे ती वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहेत। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्ण मोर्चा जो आहे तो राज ठाकरे यांच्या घराच्या समोर
आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र संपूर्ण विद्यार्थी यांना खरं मेंटेन करण्यासाठी पोलीस जो आहे तो कमी पडत असल्यामुळे सध्या पोलिसांकडून सुद्धा जे आहेत ते आवाहन करण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. सध्या मोठ्या संख्येने जे आहे ते विद्यार्थी संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात आलेले आहेत. शिवसेना भवनचा जो संपूर्ण पुढचा चौक आहे चौकात आलेले आहेत. हातात खरं तर गुलाबाचं फूल काहींच्या हातात दिसते, तर काहींच्या हातामध्ये जर पाहायला गेलं तर वेगवेगळे बॅनर जे आहेत ते दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर धर्मेंद्र प्रधान यांना जो आहे तो राजीनामा द्यावा अशी नक्कीच एकूणच राजीनाम्याच्या मागणीसाठी देखील फार मोठ्या पद्धतीनं तरुणाई आक्रमक होते आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी शिवसेना भवन ते शिवतीर्थ अशा या मार्गावर मागचे काही दिवस हे संपूर्णपणे आंदोलन सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दोन दृश्य या क्षणाची सगळ्यात मोठी आपण पाहतोय. पुढारी न्यूजचं लाईव्ह कव्हरेज आहे मोठं. सातत्यानं हा युवा विद्रोह संपूर्ण राज्यासमोर मांडतो. यावेळी आपण दादरच्या शिवाजी पार्कवर सीजेपीचं आंदोलन आहे, तर त्याच वेळेला दुसरं मोठं आंदोलन दिल्लीत सुरू आहे. एवढ्या मुलांची आज आयुष्य 40 दिवसात ह्या लोकांनी सुसाईड केलं आणि हा एक खून आहे, हा एक मर्डर आहे. आज ही मुलं गेली आहेत, उद्या आम्ही जाऊ, आमची मुलं जातील. कधी हे थांबणार? आम्ही पीसमध्ये येतो, आम्हाला आमच्या मांग ठेवण्याचा हक्क आहे आणि आम्ही ते मागणार. तुम्हाला काही हक्क नाही आम्हाला मारायचा. आम्ही इथे आलो आहे आमच्या राईट्स साठी. आम्हाला पाहिजे की आम्हाला नाही पाहिजे की एज्युकेशन मिनिस्टर राहायला पाहिजे, त्याला पाहिजे की त्याला रिझाईन करायला पाहिजे. पीएम मोदी से कुछ कहना चाहता हूँ. ये कुर्सी है तुम्हारी, ये कुर्सी है तुम्हारी, जनाजा तो नहीं है. ये कुर्सी है तुम्हारी, जनाजा तो नहीं है. कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते? मोदी तो बहुत अच्छा है लेकिन आरएसएस का बच्चा है. मोदी लोग छोड़ के बच्चे लोग के साथ आओ, उसको हम लोग बहुत आगे बढ़ाएगा. आपको इतना भी क्या डर है कि आप पुलिस को आगे कर रहे हो? हम हमारा एजुकेशन मांग रहे हैं और ये एक प्रिविलेज नहीं, हमारा लीगल राइट है. तो हमें हमारा राइट दो. धर्म के ऊपर आपने हमेशा लड़ा है, पर ये यंगस्टर्स है और हम हार नहीं मानेंगे. धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन मांगेंगे और क्या मांगेंगे? पूरा देश मांग रहा है, सब स्टूडेंट यही मांग रहे हैं. प्लीज सुन लीजिए हमारी बात. हम एक काले देश में रह रहे हैं, ये अब डेमोक्रेटिक देश नहीं है और हम नहीं लड़ेंगे तो कौन लड़ेगा इसके लिए? तो